चिकन हैदराबादी एकदम टिपिकल अशी गावठी काकडे. अशी काय बिर्याणी आहे. हा असा मसाला राईस, रायता राईस मसाला, परफेक्ट बाईट. तेलकट दिसतं ना तो वाला मस्त बिर्याणीच आहे ना. मेन रायता, पीस, राईस मसाला, राईस मसाला आणि हा डिश हैदराबादी की दावत आहे मारे बडे भाई. पण भाई त्यांची ना जी मटन बिर्याणी ना ती मटन बिर्याणी. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण चाललो जरा गॅरेजला, काम आहे तर जाऊया आपण. ठीक आहे, या गाडीचं ऑइल चेंजचं काम आहे, मे बी तिकडे जाऊन बघू आपण. ठीक आहे, गाडी लावली आहे, चावी देऊ तिकडे. ठीक आहे, 2 तासाने परत आपण रिटर्न गाडी घ्यायला येऊ. तोपर्यंत आपण जाऊया जरा बाहेर, कुठे ते तुम्हाला दाखवतो. चला. झुडिओ, तर झुडिओ पण भारी भारी कलेक्शन आणतोय मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता. ये देखो, भारी आणि रिजनेबल प्राइस मध्ये असं मग काही सीनच नाही. ओ माय गॉड, अरे सैफ अली खान सर. हा वाला प्रॉपर वाटतं. काहीतरी लफडा झालेला आहे मित्रांनो. सायरन वाजतो, सायरन. जॉर्डन पाहिजे, जॉर्डन घ्यायचेत पण घरात जागा नाही ठेवायला. हे कसले प्रीमियम वाटतं बघा. आता बिलिंगसाठी आलेलो आहे. कधीही आयुष्यात ही अपॉर्च्युनिटी सोडू नका. तर स्वतःच बोलतोय ट्राय मी. तर आपण त्याला ट्राय करू. नाही असं मी सेंट मारत नाही फुकटचं, पण ट्राय मी बोलला. याला पण जरा वारलंय, वास मारतोय घाण. वर्षाचेचा पाहिजे तुला. एक दिवस घेऊ आपण मला बोलतोय ट्राय मी म्हणून. तू बोलला म्हणून ना भाई, नाही तर मी असं म्हणजे. चला आता आम्ही चाललोय झुडिओच्या बाहेर. आणि झुडिओच्या बाहेर नंतर आम्ही चाललोय एका जागेवर बिर्याणी खायला, जी की भारी बिर्याणी. हा बोलतोय, बघूया आता आपण जाऊन तिकडे, म्हणजे जरा पोस्टमॉर्टम वगैरे करूया आपण बिर्याणीचा. सैराट बिर्याणी नावाचं काहीतरी आहे इकडे. तोडफोड निखिल कुबल बोलतात बिर्याणी आहे म्हणून. आता आपण जाऊन तिकडे बघूया. आपण आलेलो आहोत मित्रांनो. ॲड्रेस बघून घ्या तुम्ही, ॲड्रेस बघून घ्या. तोडफोड करण्याची बात आहे मित्रांनो. चला. ते काय प्राइजेस आहे त्यांच्या. व्हेज मध्ये कोणती मित्रा? पनीर. व्हेज बिर्याणी नसते भावा. मटन बिर्याणी नाहीये. एक काम करा, एक चिकन हैदराबादी हाफ करा आणि एक व्हेज बिर्याणी हाफ. लेट्स ट्राय चिकन दम बिर्याणी. चिकन हैदराबादी. ही आली आपली व्हेज बिर्याणी. हे दोन्ही हाफ येतात पाहिजे. आता आपण खाऊ आणि तुम्हाला त्याचे टेस्ट सांगू. निखिलला ती टेस्ट आवडले. काकडे बघा, एकदम टिपिकल अशी गावठी काकडे. तर अशी काय बिर्याणी आहे. बिर्याणी गरम आहे. हा असा मसाला राईस चांगले. आता रायता राईस मसाला मस्त असं मिक्स केलंय. मोठा बाईट असा बघा, परफेक्ट बाईट. गरम असते ना अजून जरा थोडी गरम असते ना. बिर्याणीच आहे ना मेन. तेल नाही आहे जास्त, म्हणजे असं तेलकट दिसतं ना, तो वाला सीन नाही आहे. जास्त बिलकुल दिसत नाही आहे जास्त. ते जळजळ होतं ना नंतर खाल्ल्यानंतर, तो सीन नाही आम्हाला. आज तर ठीक आहे. संडेला वगैरे येतो ना रात्री 8-9 वाजता येशील ना इकडे. अशी एवढी गरज ना तुला, अर्धा स्वेटिंग असते. हां, आम्ही हाफ टाईमला आलो म्हणून. तूप वापरतात मित्रांनो बघा. हे असं तुम्हाला म्हणजे तेल एवढं नाही दिसत या. सुक्क युजली म्हणजे तेल दिसतं बाकीच्या बिर्याणीमध्ये. तेल नाही आहे. तेल नाही, तूप आहे. सर तुम्ही एक बाईट बनवा जरा मस्त एकदम असं प्रॉपर डिश. हैदराबादी की दावत आहे मारे बडे भाई. तर रील येतात त्या हैदराबाद की दावत. पीस आहे का, ज्युसी आहेत का? हा पीस आहे ज्युसी. रायता, पीस, राईस मसाला, राईस मसाला आणि हा कसं आहे. हैदराबाद की दावत आहे बडे मियाँ. एक बार खाए तो बार खाते जाए भाया.
भारी बोलतो, त्यांचा स्लँगच वेगळा माहिती की बिर्याणी काय तो मेहमान एक दुसरे कपडे फाडले ना बडे भाई. आता मी खातो आणि नंतर आपण रेटिंग देऊ इथून बाहेर निघाल्यानंतर. बिर्याणी खाल्ली, मटन बिर्याणी गरम गरम भाई, एवढी टेस्ट आता अवेलेबल नाही ना. त्यासाठी फक्त पॅक झालं, ह्याच्यातच पॅक झालं लिटरली. मटन बिर्याणी फक्त वेनसडे, फ्रायडे आणि संडेलाच अवेलेबल असते. पण व्हेजमध्ये पण टेस्ट देणार आहे, तुम्हाला तर माहिती आहे. व्हेजमध्ये जो टेस्ट देतो तो काही करू शकतो भाई. निखिल भाऊ अल्गोरिदम रेड करतायत. मित्रांनो आमची जिरली आहे, याची एवढ्यामध्ये जिरली, माझी एवढी माहिती. या हैदराबादी बिर्याणीची प्राइस होती 90 आणि याची व्हेजची याची होती 70. तर म्हणजे ट्रेंडिंग होतं आलू खाओगे. आता इथून बाहेर गेल्यानंतर आपण सांगूया तुम्हाला जेन्युइन रेटिंग सांगूया. आज 2चा बेत आहे, 2 लटकवली मला आणि प्रणवला लटकवली. शॉप नंबर 330, हावरे चौक, शॉप नंबर 330, घनसोली नवी मुंबई. विजिट करा नक्की, टेस्ट चांगली होती. थँक्यू. थोडा हायजीनवर जरा ते चालू आहे, जागा कंजेस्टेड आहे. हा तेवढं तेच. सोडा प्यायला आलेला हो मित्रांनो. तर बिर्याणी जी आहे ती चांगली होती. आता जरा बघितल्यानंतर अच्छा अच्छा मैंने किया मेहनत. किती झाले? चियस चियस. अरे बघा असा इथं असा टाइम स्क्वेअर आहे, टेम्पटेशनच्या बाजूला इकडे. पण सीन असा आहे की बिर्याणी बद्दल आपण बोलूया आता. जरा हायजीनचा जरा सीन होता. पार्सलसाठी तुम्ही जर जात असाल तर एकदम उत्तम आहे. बिर्याणीची टेस्ट बोलायला गेलं तर खूप भारी आहे, म्हणजे नो डाऊट खूप भारी आहे. खूप मस्त. त्यात तेल वगैरे आहे ना, या गोष्टी जास्त नव्हत्या. तेल नव्हतं, तुपामध्ये बनलेली बिर्याणी असते बेसिकली. सैराट बिर्याणी ही फ्रँचाईज होती, त्यांची मेन ब्रांच पुण्यामध्ये. तर मी 10 पैकी रेट करेल 8. चिकन बिर्याणीला मी 10 मधून 8 वगैरे. पण भाई त्यांची ना जी मटन बिर्याणी ना, ती मटन बिर्याणी जी फक्त वेनसडे, फ्रायडे आणि संडेला जी अवेलेबल असते ना, ती भाई 10 on 10 आहे. चला आता आपण जाऊया पुढे, बघू काय करतो काय नाही ते. जेली आहे ना, ती बेसिकली जी लावली ना आपण टर्मिनल्सला, ती कार्बनसाठी असते. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे ऑलमोस्ट आणि आता आपण चाललोय घरी. तर आजच्या व्हिडिओला इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला बाय, काळजी घ्या. चला.